ऑलिम्पिकमध्ये भारताची चौथ्या पदकाची कमाई। भारताच्या हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक। स्पेनच्या संघाला 2-1 ने दिली मान। देशाचं स्वप्न आणि माझी हिंमत तुटली आहे, मला माफ करा, अलविदा कुस्ती म्हणत विनेश फोगाटची एक्स पोस्ट। विनेशच्या अपिलावर उद्या सुनावणी। संयुक्त रौप्य पदक मिळावं, विनेशची मागणी। मुंबईतील खड्डे आणि वाहतूक कोंडीवरून मुख्यमंत्री शिंदे आक्रमक। संबंधित अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती। रस्ते दुरुस्तीची कामं तातडीनं सुरू करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। दिल्लीत उद्धव ठाकरे सोनिया गांधींमध्ये अर्ध्या तासापासून बैठक सुरू। ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित। मातोश्रीवर निर्णय घेणाऱ्या उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत मुजरा। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची टीका। लाडकी बहीण योजना महायुती सरकार आल्यास 5 वर्ष सुरूच राहणार। जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांचं आश्वासन। विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप। आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट जारी। मुंबईतील माझगाव कोर्टानं बजावलं वॉरंट। संजय राऊतांकडून नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा। संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंनी लगावली कर्मचाऱ्याच्या कानशिलात। गरिबांना दिलेल्या ई रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं बच्चू कडू आक्रमक। रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। सध्या रेपो रेट 6.50% स्थिर। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत निर्णय। फेब्रुवारी 2023 पासून रेपो रेट 6.5% स्थिर। कोल्हापूरचा सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे भारतात परतला। पुण्यात स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत। दगडूशेठ गणपतीचंही घेतलं दर्शन। भालाफेकपटू नीरज चोप्रा फायनलमध्ये। आज रात्री अंतिम सामना। नीरज चोप्रा पदकावर नाव कोरण्याची दाट शक्यता। तर भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये।